भिंतीला गेलेले तडे, कमकुवत झालेले स्लॅब, जीर्ण झालेल्या इमारती हे चित्र आहे विलेपार्ले आणि सांताक्रूज मधल्या फनेल झोन मधल्या इमारतींचं. 50 ते 60 वर्षांपूर्वीच्या इमारतीत नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय. याचं कारण आहे फनेल झोन. फनेल झोन म्हणजे विमान उडताना धावपट्टीच्या परिघात येणारा परिसर. या फनेल झोनमुळे एका ठराविक उंचीच्या वर बांधकाम करता येत नाही. पहिल्या 150 मीटरपर्यंत इमारतींच्या बांधकामांना परवानगी नाही. 150 ते 300 मीटरपर्यंत केवळ विमानतळाच्या इमारतीला परवानगी. 1200 मीटर नंतर केवळ 100 मीटर उंचीच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी. तर 1900 मीटर अंतरानंतर 200 मीटर उंचीच्या बांधकामांना परवानगी दिली जाते. एअरपोर्ट प्रशासनाच्या उंचीबाबतच्या या निर्बंधांमुळे या ठिकाणी पुनर्विकास करायला कुणीही विकासक पुढे येत नाही, कारण त्याला त्यातून व्यावसायिक लाभ मिळत नाही. इथला जो असलेला फ्लाइंग झोन, ज्याला फनेल झोन म्हटला जातो, त्या फनेल झोनच्यामुळे आम्हाला म्हणण्यापेक्षा बिल्डरला बिल्डिंगची उंची वाढवता येत नाही. बिल्डिंगची उंची न वाढवता आल्यामुळे बिल्डर स्वतःचा प्रॉफिट किती होणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही आहे. त्याचा प्रॉफिट होत असल्यामुळे आम्हाला तो होणारा प्रॉफिट शेअर करू शकत नाही आहे. आमच्या बिल्डिंग्स आता आम्ही पाडून बांधू शकणार नाही. कोण 1-1 कोटी घालून 1-1 घर बांधून घेईल? सगळे सिनियर सिटीजन आहे, कोणाला शक्य नाही ते. सरकारने असे नवे नियम आणावेत, आमच्यासाठी सवलती द्यावा की आमचा बिल्डिंगचा बांधण्याचा खर्च त्यातून निघाला पाहिजे. ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी तसंच मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा निश्चित होण्यापूर्वी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं यावर मार्ग काढावा अशी स्थानिकांची मागणी आहे. उंचीचा निर्बंध असलेला रनवे, फनेलखाली येणारा परिसर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर एफेक्टेड झोन म्हणून सरकारनं घोषित करावा. इमारतींचा बांधकाम खर्च, भाडे खर्च भरून निघण्याकरता प्रत्येक प्लॉटला सध्याच्या वापरलेल्या FSIच्या प्रमाणात 4 ते 5 फ्लोटिंग FSI द्यावा. बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या, डेफिशियन्सी प्रीमियम, रेडी रेकनर दराच्या 10% आकारला जावा. हा परिसर यापुढेही कायमच प्रभावित राहणार असल्यानं महापालिका करात सवलत मिळावी. इतर ठिकाणी हा प्रश्न सोडवायला सरकारनं सवलती दिल्या आहेत, म्हणून या प्रश्नाकडेही मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावं. सरकारने आम्हाला फ्लोटिंग FSI ह्या फनेल अफेक्टेड झोनसाठी, पूर्ण झोनसाठी, म्हणजे त्यात पार्ला आलं, घाटकोपर आलं, सांताक्रूज आलं आणि कुर्ला आलं, या झोनसाठी डिक्लेअर करावा. ज्या योगे हा फ्लोटिंग FSI आम्ही मार्केटमध्ये विकू शकू. मग तो मुंबईत कुठेही विकता यायला पाहिजे. त्यामुळे आमची कॉस्ट भरून निघेल आणि आमचं घर पुन्हा जेवढं आहे तेवढं पुनर्निर्मितीची आम्हाला व्यवस्थितपणे पार पाडता येईल. जुन्या इमारती, त्यांची बिकट अवस्था आणि रखडलेला पुनर्विकास याचं गांभीर्य ओळखून सरकारनं तातडीनं योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.